महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता आणि त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं। कधी कधी समाधानाने काम करावं लागतं तर कधी नाईलाजाने, असा गोप्यस्फोटही अजित पवारांनी केला। त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आणि यानंतर थेट जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत तिथे। हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण वापरले पाहिजे। मुख्यमंत्री सहायता निधीचा माझ्याकडे फाईल आल्यानंतर मी एका क्षणाचाही विलंब लावत नाही। मी कुठेही असलो, ऑफिसमध्ये असलो नसलो, रस्त्यावर असलो तरी सुद्धा, गाडीत असलो तरी सुद्धा मी त्या फाईलवर सही करतो। याचं कारण त्याला तात्काळ त्या ठिकाणी मदत देण्याचं काम माझ्या एका सहीमुळे होत असतं, याची जाणीव आहे मला आणि मला याची संवेदना आहे की हे संवेदनशील सरकार आहे आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून जेवढं आम्हाला काही करता येईल ते आम्ही नक्की या ठिकाणी करत आलोय। आणि म्हणून हे जे 900 बेडचं हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशालिटी, या हॉस्पिटलच्या बद्दल फार आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। मी खास करून या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेईन, कारण दिघे साहेब, टेंबी नाका आणि सिव्हिल हॉस्पिटल हे जे काय अटॅचमेंट होती आम्ही पाहिली आहे डोळ्याने। एखादा पेशंट आला, खेड्यातून आला, ग्रामीणमधून आला, पालघरमधून आला, मोखाड्यातून आला, दिघे साहेब कुठे असले तरी तिथं पोचायचे आणि डॉक्टरांना सांगायचे, हा माझा गरीब आदिवासी बांधव आहे, ही माझी भगिनी आहे, हिला ट्रीटमेंट तातडीने झाली पाहिजे। आता आपल्याला माहित आहे दिघे साहेब आल्यानंतर सगळी यंत्रणा एवढी अलर्ट व्हायची की तो पेशंट बराच व्हायचा, त्याला सगळे एफर्ट्स लावले जायचे। आणि तेही मी पाहिलंय की रात्री अपरात्री एखादा अपघात झाला तर अपघात देखील बघायला दिघे साहेब यायचे, त्या माणसाला बघायला यायचे। आणि मग हे करत असताना त्यांनी 31 डिसेंबर हा जो काही दिवस त्यांनी रक्तदान शिबिराची सुरुवात या सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांनी सुरू केली, हे देखील मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। नंतर आपण आता मोठी व्याप्ती वाढली म्हणून शिवाजी मैदानात करतोय, परंतु ही मूळ संकल्पना जी आहे ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची या सिव्हिल हॉस्पिटलमधली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून या सिव्हिल हॉस्पिटल आणि दिघे साहेबांचं नातं जे आहे, हे दिघे साहेब म्हणजे इथूनच, म्हणजे टेंबी सिव्हिल हॉस्पिटलला पेशंट आल्याबरोबर दिघे साहेबांच्या ऑफिसचा फोन खणखणणार म्हणजे खणखणणार। मग दिघे साहेब सिव्हिल सर्जनला फोन करणार, तिथला आपला हेमंत सुधीर कोणातरी पाठवणार, जा रे बाबा तिकडे बघ, आणि त्याची ट्रीटमेंट चालू होणार। एक वेगळं समीकरण या सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून, हे खरं म्हणजे जी काही संघटना आज आपण पाहतो जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये जी वाढली फोपावली, याच्यामध्ये देखील एक सिव्हिल हॉस्पिटलची फार मोठी भूमिका आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। शेवटी मला आठवतंय जेव्हा कोविड होतं त्यावेळेस मी सगळीकडे वॉर्ड फुल झाले होते, खाटा फुल झाल्या होत्या आणि कुठे जागा नव्हती। परिस्थिती अशी निर्माण झाली होती की पेशंटला ठेवायचं कुठे, एकेका बेडवर 2-2 पेशंट ठेवत, कारण आपल्याकडे कोविड अनपेक्षितपणे आला होता। कुणालाही माहीत नव्हतं कोविडचं काय करायचं, काय ट्रीटमेंट आहे। सुरुवातीला तर सगळे भांबावले होते, पण त्यावेळेस मी अनेक ठिकाणी माहिती घेऊन पोर्टा केबिन मागवल्या। सिव्हिल सर्जन कुठे गेले? पोर्टा केबिन आपण त्यावेळेस मागवल्या। किती आणले होते आपण? 75 आणलं, 150 पेशंटसाठी पोर्टा केबिन आम्ही मागवल्या। आणि त्या पोर्टा केबिन बघायला मी एक दिवस आलो इकडे। बघायला आल्यानंतर सिव्हिल सर्जन मला म्हणाले की आपले डॉक्टर जवळपास किती 40-50 40 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत। मी ऑफिसमध्ये होतो त्यांच्या, आणि म्हणाले बाकी लोक पण घाबरलेले आहेत। आता 40 डॉक्टर बाधित झाले तर बाकी लोक म्हणतात की कसं काम करायचं। आणि हॉस्पिटलमध्ये सगळी जी काही वातावरण थोडं भीतीचं होतं, नाही म्हटलं तरी। मी त्यांना म्हणालो की हे 40 डॉक्टर कुठे आहेत? ते बोले त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आहेत। मी बोलो मी जाऊ शकतो का? बोले नाही, आपण न गेलेलं बरं। पण मी म्हणालो त्यांना, मी गेलो तर त्यांना थोडा धीर येईल आणि बाकी लोकांना पण धीर येईल। ते म्हणाले असं करू नका, पण मी त्यांना म्हणालो, माझा आग्रह केला, पीपी किट मागवला, मी पीपी किट घातला आणि त्या डॉक्टरांना 40 लोकांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि भाव मी पाहिले की ते म्हणाले, साहेब आम्ही लवकर बरे होऊ आणि पुन्हा या हॉस्पिटलमध्ये
जे कोविड पेशंट येतील त्यांची सेवा करू आम्ही. किती मोठा त्यांना दिलासा मिळाला. आणि जे बाकी घाबरले होते थोडे, शेवटी माणूस आहे, थोडं वाटत होतं तेव्हा काही लोकांचं मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं, तेही म्हणाले शिंदे साहेब तुम्ही आता आलेला आहात ना, या हॉस्पिटलचं काम बंद होणार नाही, या हॉस्पिटलचं काम आम्ही सुरू ठेवणार आणि जेवढे पेशंट येतील त्यांना आम्ही ट्रीटमेंट देणार. हे सिव्हिल हॉस्पिटलचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि मला वाटतं त्यावेळेस सगळ्या सुविधा, काही लोकांना वाटत होतं सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे काय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळेल की नाही, पण नंतर सगळे लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट पाहिजे, आम्हाला ऍडमिशन पाहिजे म्हणायला लागले. बरोबर ना? तशा प्रकारचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता हे व्हायच्या अगोदर आम्ही लोकांना अनुभव दिलेला आहे. महापालिकेने आपल्या किती मोठं हॉस्पिटल केलं इथे, कुठल्या काय ना ग्लोबल सगळं केलं. एका म्हणजे 5-5, 8-8 दिवसामध्ये, 10-10 दिवसात, 15-15 दिवसात 1000 बेडचे आपण हॉस्पिटल सुरू केले या ठाण्यामध्ये. इतिहास आहे. आणि सगळ्यांनी एक दिलाने मदत केली. कोविड अनपेक्षित होता. सावधचं हॉस्पिटल असेल, भिवंडीतलं कपिल पाटील इकडे बसलेले आहेत, हे सगळं जिकडे गोडाऊन घेतलं आपण, गोडाऊन मध्येच हॉस्पिटल केलं, ICU बनवून टाकलं. कोणी विचार पण नसेल केला की कोविड मध्ये गोडाऊन मध्ये कोविड हॉस्पिटल होईल. पार्किंग मध्ये केलं. एकदा मला आठवतं अजय मेहता इकडे आले होते ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, त्यांनी पाहिल्यानंतर सांगितलं हे हॉस्पिटल तुम्ही टेम्पररी बनवलंय का परमनंट? बोले टेम्पररी. बोले हे परमनंट हॉस्पिटल ठेवा. असं एवढं उत्तम हॉस्पिटल केलं होतं आपण त्यावेळेस. आणि मला आठवतंय तिथे आपण आता कॅन्सर हॉस्पिटल परमनंट टाटाच्या मदतीने करतो आहे. जेव्हा माणसं सगळे एकत्र येतात तेव्हा काय करू शकतो हे आपण या सगळ्या कोविड काळामध्ये दाखवलेलं आहे. आणि म्हणून हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे मध्यवर्ती आहे. हे जिल्हा मध्यवर्ती हॉस्पिटल आहे. 900 बेडचं हॉस्पिटल होतंय. अख्ख्या जिल्ह्याचा भार याच्यावर आहे. आणि त्यामुळे अनेक महापालिका, बाजूचा पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, या सगळ्यांना दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. आणि म्हणून यामध्ये आता अपघात झाला, काही झालं तरी आपल्याला मुंबईला जावं लागणार नाही. ते मुंबईमध्ये जाताना जे काही अंतर आहे त्याच्यामध्ये मृत्यू होण्याचं जे काही प्रमाण आहे ते बिलकुल बंद होईल. इथल्या इथे ट्रीटमेंट होईल. सगळ्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट या ठिकाणी आपण देतोय. कार्डिओलॉजी आहे, न्यूरोलॉजी आहे, ऑन्कोलॉजी आहे, नेफ्रोलॉजी आहे, कॅथ लॅब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअर ॲम्ब्युलन्स देखील या हॉस्पिटलवर उतरेल आणि तातडीने त्याला दिलासा मिळेल. अशा प्रकारचं हे मॉडेल, अत्याधुनिक डिझाईन आपण या हॉस्पिटलचं केलेलं आहे. खूप याच्यामध्ये अडचणी आल्या. मला आठवतंय डॉक्टर दीपक सावंतांपासून सुरुवात झाली. तिकडे आपल्या मेंटल हॉस्पिटलचा विषय, तो रेल्वेचा स्टेशनचा विषय, तो देखील याच्याशी निगडीत होता. पण आता सगळे मार्ग निघालेत. कोर्टाने देखील सगळं दूर केलंय. कारण 2.5 वर्षात जे बंद पडलं होतं ते आम्ही सुरू केलेलं आहे. पूर्ण बंद पडलेलं सगळे स्पीड ब्रेकर, सगळे हर्डल, सगळ्या अडचणी आपल्या सरकारने दूर केलेल्या आहेत. त्यामुळे मेंटल हॉस्पिटल पण चांगलं होईल. रेल्वे स्टेशन, 3रं रेल्वे स्टेशन आपण तिथे करतोय, तेही होईल. आणि अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटलही होईल. यामध्ये खूप लोकांचं योगदान आहे. मी यामध्ये पाठपुराव्यामध्ये सिव्हिल सर्जन तर नेहमीच आघाडीवर होते. सुधीर आपला, कोकाटे, हेमंत पवार, या सगळ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे या हॉस्पिटलसाठी. आणि या विभागाचे आमदार संजय केळकर यांनी देखील अनेक वेळा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये, विधान परिषदेमध्ये निरंजन कुठे आहे, निरंजननी देखील त्यावेळेस तिकडेही या हॉस्पिटलच्या बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले होते. सगळे लोक, नरेश मस्के इकडे बसलेले आहेत, या सर्व लोकांनी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु प्रत्येकाचा खारीचा वाटा यामध्ये, या हॉस्पिटलमध्ये, याच्या पाठपुराव्यामध्ये लागलेला आहे.